दत्त चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय। स्वामी दत्त सेवा या चॅनलवर तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत। तुम्हा सर्वांचे आरोग्य उत्तमाचे राहू दे, आरोग्य चांगलं राहू दे, तुम्हाला राहिलेले आयुष्य दीर्घायुष्य मिळू दे, तुमच्या आयुष्यात सगळं जे काय ते सुखाचं आनंदाचं होऊ दे। स्वामी चरणी तुम्हा सर्वांसाठी मी आरोग्य उत्तमाचं राहू दे अशी प्रार्थना करते आणि माझ्या व्हिडिओला सुरुवात करते। तर बघा, माझा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, स्किप न करता बघा, कारण तुम्हाला खूप महत्त्वाचा हा जो उपाय आहे, सेवा आहे ती सांगणार आहे। कारण प्रत्येकाच्या आयुष्यात कर्ज घेतल्यानंतर किती अडचणी येतात आणि कर्ज फेडताना आपल्याला काय त्रास होतो हे तुम्हाला माहिती आहे, म्हणून मी हा उपाय जो सांगणार आहे तो तुम्ही शेवटपर्यंत बघा। माझ्या व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा, कारण हा व्हिडिओ खूप जणांना उपयोगी पडण्यासारखा आहे। तर कसं होतं बघा, आपण कर्ज घेतो, काही कारणास्तव आपण कर्ज घेतो, काही वस्तू घेण्यासाठी कर्ज घेतो, घर घेण्यासाठी कर्ज घेतो, प्लॉट घेण्यासाठी कर्ज घेतो, किंवा अजून घरामध्ये काही गोष्टी घेण्यासाठी कर्ज घेतो। आणि हे कर्ज घेताना आपल्याला बरं वाटतं, पण कर्ज फेडताना आपल्याला फिटत नाही, त्रास होतो, कर्जाचं व्याज वाढतं, व्याजावर व्याज होतं आणि कर्ज अवाढव्य होतं आणि मग आपल्याला त्याचा त्रास होतो। आणि त्यासाठी मी तुम्हाला उपाय सांगणार आहे। ते उपाय खूप म्हणजे खूप महत्त्वाचे आणि रामबाण उपाय आहेत। हे उपाय जर तुम्ही केले तर 100% तुमचे कर्ज फिटत जाणार। फक्त हे कर्ज फिटण्यासाठी जे मी उपाय सांगणार आहे ते उपाय तुम्ही करत असताना तुम्ही जे काही कष्ट करणार आहात, पैसे जे कर्जाचे फेडायला तुम्हाला कुठून तरी तुम्ही जे राबणार आहात, मेहनत करणार आहात, ते पैसे वाढण्यास तुम्हाला मदत होईल आणि कर्ज फिटण्यासाठी म्हणजे बँकेत जाऊन किंवा कोणाचं घेतलेलं आहे कर्ज देण्यासाठी तुमच्या मनामध्ये इच्छा तयार होईल। कारण कसं होतं बघा, आपण घेताना कर्ज घेतो आणि देताना आपण आता देऊ, पुढं देऊ, महिन्यात देऊ, 2 महिन्यांनी देऊ, असं करत 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 आपलं कर्ज वाढत जातं आणि आपण जर कर्ज फेडलं नाही तर आपल्या मुलांना सुद्धा ते कर्ज फेडायची वेळ येते। काही जण कर्जासाठी आत्महत्या करतात। तर मी खरंच तुम्हाला सांगते, कर्ज काढल्यानंतर तुम्ही फेडण्याची तुमच्यात हिंमत असते, तुम्ही फेडू शकता, फक्त तुम्ही कष्ट मेहनत करत असताना हा उपाय करा, तुमचं कर्ज नक्की फिटेल। आणि आत्महत्या हा काय कर्ज आहे म्हणून उपाय नाही किंवा शेवटचा पर्याय नाही। तर तुम्हाला सगळ्यांना माझी विनंती आहे की तुम्ही कर्ज काढत असाल तर तुमचा समजा 10,000चा पगार 10,000 पगार आहे समजा, तर त्यातले 1,000 रुपये तुम्ही प्रत्येक महिन्याच्या मंगळवारी जिथे कर्ज काढलाय तिथे द्या। कारण कसं होतं, 500 रुपये तरी भरा। कर्ज काढण्यासाठी बुधवार, कर्ज घेण्यासाठी बँकेचं घ्या, कुणाकडून घ्या, कर्ज फक्त बुधवारी घ्या आणि कर्ज हे फेडताना मंगळवारी फेडायचं। तर कसं करायचं बघा, आता तुमचा पगार 10,000 आहे, तुम्ही त्यातले समजा आज तुमचा 7 तारखेला पगार झालेला आहे, 7 तारखेला शनिवार आहे, शनिवार आहे, रविवार आहे, सोमवार आहे, गुरुवार आहे, त्यातले 1,000 रुपये तुम्ही बाजूला काढून ठेवायचेच। हे मला कर्जाला भरायचे आहे, मंगळवारी जाऊन तुम्ही ते कर्ज फेडायचं। जर तुम्ही मंगळवारी कर्ज फेडायला सुरू केलं तर तुमचं हळूहळू कर्ज लवकर भेटेल। आणि हे कर्ज आपण घेत असताना घेतो, पण देत असताना आपण कंटाळा करतो। 500 रुपये तुम्ही ठेवला असाल तर 500 रुपये भरा। कारण कसं आहे, 500 रुपयेमध्ये अजून 500 रुपये घालू आणि 1,000 रुपये फेडू म्हणत 500 रुपये पण आपले खर्च होत असतात। तर बघा, आपल्याला शहरामध्ये मुंबई पुण्या ठिकाणी करोडोनं घरासाठी कर्ज मिळतं आणि इकडे आपल्या इकडे शहर म्हणजे कोल्हापूर, सांगली जे ग्रामीण भागामध्ये आहे ते 30, 40, 50 लाखापर्यंत कर्ज मिळत असतं। आणि मी अजून एक सांगते, कोण जर उधार पैसे मागितले उसने तर द्या, पण व्याजाचा धंदा बिलकुल करू नका। व्याजानं पैसे देऊ पण नका आणि व्याजानं पैसे घेऊ पण नका। जो कोणी व्याजानं पैसे देत असेल तर त्याचं आयुष्य नंतर इतकं तळमळीनं जातं की त्याला आयुष्यात मरताना सुद्धा त्याला त्रास होतो। तर ह्या पद्धतीनं तुम्ही कुणाकडूनही व्याजानं पैसे घेऊ नका आणि जो कोणी व्याजानं पैसे देत असेल तर त्यांनी लगेच त्वरित बंद करा। कारण ज्याला आपण दिलेला असतो तो आपण काय करतो, व्याज वाढवतो आणि त्यानंतर घेणाऱ्या व्यक्तीला त्याचा त्रास होतो। तो फेडताना इतक्या तळमळीनं शाप शिव्या देऊन तो देत असतो। म्हणून सांगते, उसने घ्या, उधार घ्या, पण व्याजानं घेऊ नका, व्याजानं देऊ नका। मी खूप उदाहरणं बघितलेली आहेत, ज्यांनी व्याजानं पैसे देतात ना त्यांचे काय हालत होते। आणि म्हणून सांगते, व्याजानं पैसे कधीच देऊ नका।
तर बँकेकडून तुम्ही कर्ज घेऊ शकता, बँकेकडून कर्ज घ्या, बँकेकडून कर्ज फेडा. तर बघा, पहिला उपाय जो आहे तो इतका प्रभावी उपाय की तुम्ही कितीही मोठ्या कर्जात असाल तर ते कर्ज तुमचं फिटण्यासाठी, तुम्हाला तुमच्यातून कर्ज नील करण्यासाठी तुमच्या मनात इच्छा होईल, तुम्हाला मेहनत कष्ट करायची बुद्धी सुचेल, तुम्ही जास्तीत जास्त कष्ट कराल, राबाल आणि कर्ज फेडण्याचं तुम्ही फेडायला तयार व्हाल. तर कावळ्याला पनीर खाऊ घालायचं. कावळा हा जो आहे तो पितळांचा आहे आणि कावळ्याला जर तुम्ही पनीर खायला घातला तर तुमच्या आयुष्यात जे काय कर्ज आहे ते लवकर फिटण्यासाठी त्याचा फायदा होईल. त्यानंतर बघा, दुसरं जे आहे तर भटकी कुत्री असतात गल्लीमध्ये, गावामध्ये, कुठेही भटकी कुत्री रस्त्याला फिरत असतात. त्या कुत्र्यांना तुम्ही गूळ आणि गव्हाचं पीठ मळून, बघा, गव्हाचं पीठ मळत असाल म्हणजे गुळाचं पाणी करायचं आणि त्या पाण्यामध्ये गव्हाचं पीठ मळायचं आणि त्याच्या छोट्या छोट्या चपात्या, पोळ्या ज्या काय त्या बनवायच्या आणि ह्या चपात्या तुम्ही मातीचा जो तवा मिळतो त्या तव्यावरती भाजायच्या. लोखंडी तव्यावरती भाजायच्या नाहीत, लोखंडी चिमटा वापरायचा नाही, स्टीलचा चिमटा वापरायचा, लोखंडी उलटण वापरायचं नाही, स्टीलचं उलटण वापरायचं ते पोळी चपातीची काय ते परतताना. आणि त्यानंतर ह्या पोळ्या तुम्ही जेवढ्या कुत्र्यांना जास्त खायला घालाल तेवढं तुमचं कर्ज इकडे नील फिटण्यासाठी तुम्हाला म्हणजे ताकद मिळेल किंवा तुम्हाला त्याचं कर्ज फिटण्यासाठी जे काही इच्छा आहे किंवा जे काय तुम्हाला येणारा पैसा आहे, तुम्ही मेहनत करणार आहे त्याचा पैसा वाढेल आणि इकडं तुमचं कर्ज नील होईल. आणि म्हणून कुत्र्यांना तुम्ही भटक्या कुत्र्यांना तुम्ही ह्या पोळ्या खाऊ घालता. हे तुम्ही शनिवारी करायचं. शनिवारी जर तुम्ही ह्या गुळाने गव्हाच्या पिठाच्या पोळ्या बनवून टाकल्या तर खूप उत्तम. आणि जर तुम्हाला हे जर करता येत नसेल तर जे बनपाव असतात त्या बनपावरती चेरी म्हणजे लाल हिरवे वगैरे चेरी असतात ते सुद्धा तुम्ही पाव टाकू शकता शनिवारी कुत्र्यांना. त्यानंतर बघा, मुंगळे जे आहेत, काळा मुंगळा असतो बघा मोठा, कुठे एक आणि मातीमध्ये असताना तो चावला की लवकर सुटत नाहीये, तो काळा मुंगळा, मुंग्या नाहीत मुंगळा. त्या मुंगळ्यांना तुम्ही बाजरी, काळे तीळ, पांढरे तीळ, गव्हाचं पीठ आणि साखर सगळं एकत्र मिक्स करायचं आणि ते तुम्ही मुंगळ्यांना खाऊ घालायचं. हे कधीही तुम्ही करू शकता. तर त्यामुळे सुद्धा तुमचं कर्ज किती असेल तर ते फिटण्यासाठी उपयोग होईल. त्यानंतर बघा, 2 सुके खोबऱ्याच्या वाट्या घ्यायच्या. अशा नारळ अखंड गोटा असतो त्याचा अर्ध कापायचा आणि 2 वाट्या करायच्या आणि त्या एका वाटीमध्ये तुम्ही काळे तीळ, पांढरे तीळ, थोडी पिठी साखर, थोडी खसखस आणि थोडंसं तूप घालायचं आणि ती वाटी दुसऱ्या वाटीनं झाकायची आणि एखाद्या पिंपळाच्या झाडाखाली जाऊन तो थोडासा खड्डा काढून ती ते खोबऱ्याच्या वाट्या झाकलेली तशीच पुरायची. त्यामुळं काय होतं, ह्यामुळं त्या मुंग्या, किडे वगैरे त्यांना खायला अन्नसुद्धा दिल्याचं पुण्य लाभेल आणि ह्यामुळं तुमच्या आयुष्यात चंद्रमा आणि शुक्र बळकट होतील आणि चंद्रमा जर तुमचा मजबूत झाला, बळकट झाला तर तुमचे कर्ज फिटण्याला वेळ लागणार नाही. तेव्हा तुम्ही कष्ट करणार आहे त्यात पैसा वाढेल आणि तुमचं इकडं कर्ज नील होईल. त्यानंतर बघा, आपल्याला काय करायचं आहे, पिंपळाच्या झाडाखाली हे करायचं, मुंग्यांना घालायचं पनीर. हे जे तुम्ही छोटे छोटे मी 4-5 उपाय सांगितले बघा, कावळ्याला पनीर खायला घालायचं आठवड्यातून कधीही तुम्ही घालू शकता. त्यामुळे सुद्धा तुमच्याकडं येणारी पैशाची वाढ होईल, तुमचं कर्ज हळूहळू नील होईल. तुम्ही मुंगळ्यांना सुद्धा बाजरी, गव्हाचं पीठ, साखर, आणखी काय काळे आणि पांढरे तीळ हे सगळं मिक्स करून मुंगळ्यांना खायला घाला. हेही आठवड्यातून तुम्ही एकदा करा. त्यानंतर भटकी जी कुत्रे आहेत त्यांना तुम्ही गुळाच्या पाण्यामध्ये गव्हाचं पीठ मिक्स करून छोट्या छोट्या पोळ्या मातीच्या तव्यावरतीच करायचे आणि ह्या कुत्र्यांना तुम्ही घालायचे. शनिवारी हा उपाय करायचा, बाकीचे उपाय तुम्ही कुठल्याही दिवशी करू शकता. आणि त्यानंतर सुक्या खोबऱ्याचा, पिंपळाच्या झाडाखालचा सुद्धा उपाय जो आहे, सुकी 2 खोबऱ्याच्या वाट्या घ्यायच्या आणि एका वाटीमध्ये पांढरे तीळ, काळे तीळ, खसखस, थोडंसं तूप, पिठी साखर हे सगळं मिक्स करायचं आणि ते एका दुसऱ्या वाटीनं त्या वाटीवर झाकून पिंपळाच्या झाडाखाली ती खोबरं पुरून यायचं
मुंग्यांना किड्यांना त्याचं अन्न दिलेल्याचं पण पुण्य मिळेल आणि तुमचा चंद्रमा आणि शुक्रसुद्धा मजबूत होऊन तुमचं इन्कम सोर्स वाढेल, तुम्हाला कष्ट करण्याची मेहनत करण्याची ताकद येईल, बुद्धी सुचेल आणि तुमचं कर्ज इकडं नील होण्यास मदत होईल. तर अशा प्रकारे तुम्ही जे छोटी छोटी जे उपाय आहेत ते करा आणि तुमचे उपाय केल्यानंतर तुम्ही स्वतः फरक बघा. हे जे उपाय तुम्हाला साधे वाटतात पण खूप महत्त्वपूर्ण आहेत आणि ज्यांना पुन्हा कर्ज झाले त्यांनी ह्यातला उपाय करायला सुरू करा आणि तुम्ही स्वतः अनुभव घ्या. माझ्या व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा, जास्तीत जास्त सबस्क्रायबर करा. हे व्हिडिओ जे म्हणजे साधे वाटतात पण महत्त्वपूर्ण असतात, तुम्ही हे करून बघत जावा, अनुभव घ्या, कमेंट करा, माझ्या बेल आयकॉनच्या घंटीला ऑल बटनला क्लिक करा. मी सांगते, कर्ज काढणाऱ्यानं कधीही आत्महत्या करू नये. आत्महत्या हा पर्याय नाही, तर कष्ट करून फेडणं ही हिंमत दाखवा आणि कर्ज फेडा. श्री स्वामी समर्थ.